बेकार झाला होता माझा मुलगा आणि या दारूच्या पायी मी डॉक्टरजवळ गेलो होतो. डॉक्टरांनी मला 2 औषध दिला होता. एक अंगाला लावायची आणि पोटात घ्यायची. मी अंगाला लावायची औषध त्याला पोटात दिली आणि पोटात घ्यायची औषध तिथे अंगाला लावली. त्याच्यामुळे माझा मुलगा मेला. मी याच्या पायी फक्त त्या दिवसापासून मी दारू सोडली. नशामुक्त नशामुक्त नशामुक्त. आणि दुसऱ्याला आव्हान आहे की त्याने दारू सोडा, नशामुक्त व्हा. मी आहे सुरांचा सूर, कचरा सूर आणि मला निर्माण केलंय तुम्ही सर्व लोकांनी. शासन वारंवार सांगते ओला व सुका कचरा वेगळा वेगळा करा, कचऱ्याचे वर्गीकरण करा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. तरीही आपण जनता सुधरत नाही आणि शासनाने वारंवार दिलेल्या संदेशाचे पालन आपण करत नाही. हा सर्वच कचरा एका ठिकाणी गोळा होतो आणि कचऱ्याचे मोठे मोठे ढिगार लागतात आणि या मोठ्या मोठ्या ढिगारातूनच माझी निर्मिती झाली. ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये रावण आणि द्वापार युगामध्ये कंसाने हाहाकार या भूतलावर माचला होता. जर आपण स्वच्छता केली नाही, कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही तर या कलियुगात माझ्यासारखा कचरा सूर सुद्धा निर्माण होऊ शकतो. अंधश्रद्धेवर कधी बळी पडू नका. आणि तसेच आपल्या मुला मुलींना शिक्षण द्या. आणि अजून तिसरा हे आपल्या जे घरातील कचरा जसा आपण हा आपल्या घराच्या बाजूला किंवा आपल्या गच्चीमध्ये टाकतो त्याचप्रकारे आपल्या परिसरातीलही कचरा जमा करायचा, गोळा करायचा आणि तो आपली घंटागाडी येते त्या घंटागाडीतच टाकून द्यायचा. त्यामुळे आपलं जीवन म्हणजे बिमारीचं होणार नाही. मी झाड देतो, ऑक्सिजन देतो. मला माझ्या याला धोका आहे की बा मला लोक तोडतात. मग पुढची पिढी कशी जगणार? त्यांना ऑक्सिजन कोण देणार? झाडे लावा, झाडे जगवा. मी मतदान करीन आणि सर्व गावकऱ्यांना पण सांगेन की तुम्ही पण मतदान करा सर्वजण. आई उदोग आंबे उदोग आपल्याला या आता पुन्हा एकदा हिंदी स्वराज्याची पुन्हा प्रयत्न करायचा आहे. हे बघ